नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचे संचालक। आज आपल्याला शिकायचे मित्रांनो एकक स्थान आणि युनिट डिजिट। एकक स्थान म्हणजे युनिट डिजिट कसे प्राप्त करतात ते। तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला प्राथमिकता सांगतो, त्यानंतर प्रश्न कसे येतात ते लक्षात येतील तुम्हाला। नाहीतर असं करतो, पहिले एक प्रश्न घेऊन सांगतो तुम्हाला, याचं उत्तर कसं काढतात तोही सांगतो आणि त्याच्यानंतर जे प्राथमिक स्टेप आहे ते सांगतो। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट मारा। तुमचे ज्या प्रकारे कमेंट्स येतील मित्रांनो त्या प्रकारे आपण आपल्या क्षेत्रामध्ये वाढ करू आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ देण्याचे प्रयत्न करू। तर बघा मित्रांनो, प्रश्न कसा असते, 246 चा पॉवर 546 गुणिला 384 चा पॉवर 832 प्लस 675 चा पॉवर 694 अशा प्रकारचा प्रश्न असते आणि विचारलेला जाते एकक ठिकाणी कोणता अंक येईल। हा प्रश्न मॅक्झिमम टाइम तुम्हाला सांगतो एसएससी जीडी वाल्यांनी, एनटीपीसी वाल्यांनी, आरआरबी ग्रुप डी वाल्यांनी आणि आर्मी वाल्यांनी लक्षात ठेवावा। एक मार्कासाठी प्रश्न नक्कीच येते, बाकी सगळ्या एक्झाम मध्ये येत आहे। काल परवा टीईटीचा पेपर झाला त्याच्यामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या मित्रांनो। हा प्रश्न कसा आहे, मला सगळं माहित आहे की काय करावं लागते, पण अशा प्रकारचा प्रश्न असते आणि आपल्याला युनिट डिजिट प्राप्त करायचे आहे। युनिट डिजिट प्राप्त करताना सगळ्यात पहिले मुलांचा प्रॉब्लेम आ जाते की सर 246 चा 546 पॉवर कसा काढावा, 348 चा 832 कसं काढावं, 675 चा 694 पॉवर कसं काढावा। तर आपल्याला फक्त शेवटच्या एकक स्थान प्राप्त करणे आहे मित्रांनो। म्हणून हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि बघितल्यानंतर तुम्ही स्वतः प्रश्न तयार करा। स्वतः प्रश्न निर्माण केलेत की तुम्हाला उत्तर प्राप्त होईल। असो बघा मित्रांनो, 0 1 5 6 यांच्या पॉवर किती असू द्या तोच अंक त्यांच्या युनिट डिजिटला प्राप्त होते। 0 1 5 6 एक्झाम्पल मध्ये पहा, 5 बरोबर आपण किती मल्टिप्लाय करा, कितीही मल्टिप्लाय करा, तर शेवटचा अंक कोणता येते, 5 5 25 चे 5 म्हणजे 5 5 25 चे 5 येतात, 5 5 25 चे 5 येतात। किती होऊ द्या, हजारो लाखो पॉवर का नको असो, एखाद्या संख्येच्या 255 चा पॉवर किती का नको असो, किती असो, आपल्याला काही विचार करायचा नाही आहे। त्यांच्या शेवटचा अंक 5च राहील। जर 6 असता इथं तर 6च असता, 1 च्या 1 असते, 0 च्या 0च असते। ठीक आहे, आता आलं 4 आणि 9 पहा, काय काय महत्वाचं लक्षात ठेवायचं, 0 1 5 7 जसंचे तसेच असतात, म्हणजे यांच्यामध्ये कधीच बदल होत नाही। दुसरा 4 आणि 9 तर 4 च्या पॉवर विषम म्हणजे माहित आहे तुम्हाला, ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाहीत ते जर पॉवर असला तर तोच संख्या, आणि सम म्हणजे ज्या संख्येला दोन्ही भाग जाते त्याचे 6। तर सोपं आहे सर, 6 ने 1 लक्षात कसं ठेवायचं, तर 4 चा स्क्वेअर 16 म्हणजे शेवटी 6, 9 चा स्क्वेअर 81 म्हणजे शेवटी 1 लक्षातच ठेवायचे आहे आपल्याला। हे लक्षातच आलं असेल। आता बघा, हे 2 3 7 8 कोणत्याही संख्येच्या पॉवर म्हणजे शेवटी 438 आहे, त्याच्या पॉवर जर आहे 3 4 5 6 तर शेवटच्या ह्या दोन संख्येला भागायचे मित्रांनो। कशाने, 4 ने भागायचं। 4 ने भागल्यानंतर किती वाजतात, 2 संख्येला भागल्यानंतर 4 च्या 16, 0 जर वाचलं तर चौथा अंक घ्यायचा, म्हणजे 8 चा चौथा अंक कोणता, तर 6। आता 6 लक्षात कसं ठेवायचं सर, काही करायचं नाही मित्रांनो। काय करायचं, 8 गुणिला 8 आपल्याला माहित आहे, 8 गुणिला 8 गुणिला 8 4 फास्ट निघते, 8 8 64 शेवटी 4, 4 8 32 चे 2, 8 8 2 16 चे 6, तर चौथा काय येते 6। जर उरले 0 तर तुम्हाला 6 लिहावं लागेल। मी याच्यासाठी एक नोट करून देतो तयार तुम्हाला, ठीक आहे, त्याच्यानंतर समजा। बघा मित्रांनो, मी तुम्हाला लिहून दिला, पहा 2 3 7 8 या संख्येच्या घातला म्हणजे पॉवरला 4 ने भागून जेवढे बाकी उरतील त्या घातच्या शेवटचा अंक घेणे। म्हणजे एक्झाम्पल मध्ये समजा 277 आहे, त्याच्या पॉवर आहे 5 3 7, तर शेवटच्या दोनच संख्येला भागले, 4 ने शेवटच्या दोन संख्येला जर भाग जात असेल तेवढ्याच त्याला जाते, हे लक्षात ठेवायचे आहे। म्हणून 4 ने भागायचं, 4 9 36, 4 9 37 ला 4 ने भागलो, 4 9 36, उरले किती मित्रांनो, तर 1 उरला आपला। 4 ने 37 ला भागले असता 9 ने भाग जाते आणि उरले किती, 1। तर ह्या 7 च्या मित्रांनो पहिला पॉवर घेणे, किती होईल, 7। पहिला पॉवर 7 चा किती आहे, 7 आहे। पहा इथं दिलेला आहे अंक 7। जर उरले 2 असते म्हणजे इथं 38 असते, तर किती उरले असते मित्रांनो, 2 उरले असते। 2 उरले असते तर आपण काय घेतलो असतो, 7 च्या पॉवर 9। 3 जर उरले असते तर 3 घेतलो असतो, न उरले एकही नसते। म्हणजे पहा 4 ने जर भाग देत आहोत तर
4 तर कधीच उरणार नाहीत. 4ने भाग दिल्यानंतर 4 कधी उरतील का? कधीच उरणार नाही. तर जेव्हा 0 उरतील तेव्हा चौथा पॉवर घेणे. तर आपण प्रॉब्लेम मध्ये सगळे प्रश्न घेऊ. तर मी जास्त वेळ न घेता सरळ प्रश्नावर जातो. प्रश्न जास्तीत जास्त समजतात मुलांना, तर मी सरळ प्रश्नाकडे जातो. पहा मित्रांनो, या संख्येच्या युनिट डिजिट काढणे हे सगळ्यात अगोदर शिकायचे आहे आपल्याला. त्याच्यानंतर युनिट डिजिट खूप मोठा चॅप्टर आहे, तो पण मी तुम्हाला परिपूर्ण व्हिडिओ स्वरूपात देणारच आहे. बघा, 356 च्या पॉवर 279 गुणिला 479 च्या पॉवर 384 प्लस 573 च्या पॉवर 479 348 च्या पॉवर 267 या संख्येच्या युनिट डिजिट काढणे आहे काम फक्त 15 सेकंदाच्या. व्यवस्थित समजलं तर 15 सेकंदात तुमचं उत्तर क्रॅक होईल. बघा काय करायचे आहे, शेवटी 6 आहे, किती पॉवर असू द्या, कितीही 0 1 5 6 च्या पॉवर किती असला तरी संख्या काय येते, तेच संख्या येते. गुणाकार करायचा आहे. इथं किती आहे, 479. 479 म्हणजे इथं शेवटी 9 आहे, तर 9 कुठे जाते, 4 न 9 मध्ये जाते. पॉवर काय आहे, 384 म्हणजे सम संख्या आहे. सम संख्या असली तर आपण पॉवर काय घेतो, 9च्या स्क्वेअर मधला शेवटचा अंक. तर 9च्या स्क्वेअर किती, 81. 81 चा शेवटचा अंक किती, 1. प्लस, प्लसचा सिंबल आहे प्लस. आता इथं किती उरलेत, इथं आहेत 3. 573 आपल्याला काही घेणदेण नाही, याच्या 3च्याच करायच्या 3. याच्या पॉवर किती आहे, 479. तर 479 मधून 79 ला 4 ने भागा. 79 ला आपण 4 ने भागतल्यानंतर काय होते, 4 1 4 3 वाचले 9 आले, 4 9 36 उरले किती, 3. म्हणजे ह्या 3च्या पॉवर 3 घेणे. 3च्या पॉवर 3 म्हणजे 3च्या घात 27 आपल्याला माहीतच असते. 27 म्हणजे शेवटचा किती आला, 7 अंक आला. प्लस गुणाकार आहे, गुणाकार करा. इथं किती आहे, 348 म्हणजे शेवटी हाही 8च आहे. त्या 67 ला भागा. 67 ला कितीने, 4 ने भागाच्या. 4 1 4 2 वाचले 27, 4 सक 24. इथं 3च वाचले, 3 उरलेत. म्हणजे 8च्या पॉवर आपल्याला 3 घेणे आहे. 8च्या पॉवर 3 म्हणजे 8च्या घातांक आहे 500. 8च्या घन किती आहे, 512. 512 चे 2 पाहून घ्या. इथं येते का तिसरा 2, 2 आला. 7च्या तिसरा पाहून घ्या, 3 आला का, येते. मग काय करायचं, 6 1 6 प्लस 7 दुने 14 आला. 14 घ्यायची गरज नाही मित्रांनो, आपल्याला फक्त 4 अंक घ्यायचे आहे. काय घ्यायचे आहे, 4 अंक घ्यायचे आहे. 6 आणि 4 10, 6 आणि 4 10 म्हणजे आपला युनिट डिजिट किती, तर 0 होईल मित्रांनो. लक्षात आलं का ना? अशाच प्रकारे पहा काय केलं. पुन्हा मी उदाहरण घेतो, 4 ते 5 उदाहरण घेतो तुम्हाला. 356 च्या पॉवर 279, 6च्या किती पॉवर असू द्या, किती हजारो असू द्या, आपल्याला तोच अंक घ्यायचा आहे. 9 समसंख्या आली. समसंख्या आली म्हणजे स्क्वेअरच्या डिजिट घ्यायचा आहे. 1 प्लस 3 आहे, 3 ला 3 आहे, 3च्या पॉवरला आपण 4 ने भागलो. 4 ने भागल्यानंतर उरले 3, तर 3च्या पॉवर 3 घेतलो म्हणजे 27. 27चा शेवटचा अंक कोणता, युनिट डिजिट म्हणजे एकक स्थान 7, तर 7 घेतला. मग आहे 8च्या पॉवर 267. शेवटच्या 2 अंकाला भागायचे आपल्याला. 67 ला भागलो, किती वाचले, 3. कितीने भाग जाते याच्यासोबत काही घेणदेण नाही मित्रांनो, आपल्याला फक्त किती वाजतात ते पाहायचे आहे. किती वाचले, 3. तर 8च्या घातांक घेतला आपण 512. 512चा शेवटचा अंक कोणता आहे, 2. मग 6 1 6 प्लसचा सिंबल आहे प्लस. 7 दुने 14, 14 चे 4, 6 आणि 4 10च्या 0. आलं लक्षात? पुन्हा मी उदाहरण घेतो, आपल्या मताने घेतो मित्रांनो. मी कुठंच अंक पाहत नाही, या गोष्टीला पाहायची आवश्यकता नाही, कारण हे डिसमूळ आकडे नसतात. हे एकदम परफेक्ट आन्सर असतात. याच्यामध्ये कुठंच हे येत नाही, फक्त तुम्हाला शिकावं लागेल. 473 च्या पॉवर 844 गुणिला 644 च्या पॉवर 379 गुणाकारच करू. 255 च्या पॉवर 673 गुणिला 349 च्या पॉवर 712. आलं लक्षात मित्रांनो? याला विषम करून घेऊ, कारण तेव्हा सम झालं होतं. ठीक आहे, काय करायचं मित्रांनो, 3 आहे तर शेवटच्या 2 अंकाला 4 ने भागा. 4 ने भागल्यानंतर आपल्याला 44 ला 4 ने भाग जाते म्हणजे 0 उरला. तर 3च्या काय घ्यायच्या, चौथा पॉवर घ्यायचा. तर 3च्या क्यूब माहित आहे आपल्याला 27, तर त्या 7 ला 3 ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय येते, 7 या 21 म्हणजे 1 चे 1. ह्या 3च्या का शेवटचा अंक येणार आहे 1. आता 4 इथं काय दिसते मित्रांनो, विषम संख्या. विषम संख्या दिसली जसंच्या तसं अंक लिहायचा आहे. गुणिला इथं काय दिसते, 5.
5च्या शेवटचे अंक काय येते, कधीही 5च येते शेवटी, इंटू 9, 9च्या शेवटचे अंक काय आहे 3, म्हणजे विषम आहे, विषम आहे तर तोच अंक येते. पण मित्रांनो इथं मला माहित आहे की 0 याच्या पण उत्तर 0च येणार आहे. काय येणार आहे पाहून घ्या आता. 4 1 4, न 4 गुणिला 5 केलं तर 20, न 20 सोबत म्हणजे 0 सोबत कोणत्याही संख्येच्या शेवटच्या मल्टिप्लाय केला तर 0 येते. पण आपण उत्तर काढणार आहोत त्याच्यामुळे हा लिहून घ्या नको, नाही तर तुम्ही म्हणाल सरांना पहिले सोपा सांगून दिला आपल्याला, होईल का, काही होत नाही. 4 1 4 गुणिला 5 गुणिला 9, 4 पंचे 20, 20च्या शेवटी 0 लिहितो पण विषय लिहिले मी, 9 दुने 18, 180. तर शेवटीच्या काय उत्तर आला मित्रांनो 0. शेवटच्या युनिट डिजिट सोबत आपल्याला काम आहे, बाकीच्या अंकांसोबत नाही. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढे जास्त सबस्क्राईब होतील तेवढे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. याचा अर्थ असं होते की मला असं वाटते की कुणीतरी माझे व्हिडिओ पाहिले, ऐकत आहेत, पाहत आहेत, त्यांना काहीतरी फायदा होत आहे, असं त्याचा अर्थ होते मित्रांनो. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला खूप चांगले चांगले व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. उर्वरित काही दिवसानंतर, काही मला 6-7 दिवसाच्या सुट्ट्या लागायला, तरी पण मी काही ना काही तुम्हाला व्हिडिओ घालणारच आहे. प्रश्न पहा, प्रश्न काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या आणि प्रश्न सोडवा तर चांगलं होते. जसं एक्झाम्पल मध्ये याच्या पलीकडे मी एक प्रश्नाकडे जातो. विचारलेला होता RRB NTPC ला 2023 मध्ये 31 गुणिला 32 गुणिला शेवटी दिलेला होता 38 गुणिला 39 बरोबर युनिट डिजिट किती. आता मित्रांनो तुम्हालाही प्रश्न केला तर तुम्हालाही वाटेल युनिट डिजिट किती म्हणजे एकक स्थानचा अंक कोणता. तर ह्या प्रश्नाला सोडवायला खूप वेळ लागेल, काहीच लागणार नाही मित्रांनो. 4-5 वरून लक्षात आलं की याच्या युनिट डिजिट किती येते 0 येते. तर कसं म्हणाल मित्रांनो, पहा इथं 31 पासून तर 39 पर्यंत सुरू झाले आहे, म्हणजे काय असेल शेवटी 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5, न जिथं 4 पंचे 20 आले म्हणजे शेवटी 0 आला. तर 0 बरोबर कोणत्याही संख्येचा मल्टिप्लाय काय होते 0 येते, म्हणजे युनिट डिजिट मध्ये काय येईल मित्रांनो 0 येणार आहे. तर अशा प्रकारचे असतात. आता याच्यामध्ये ऑब्लिक असतात, कोणी याच्या पावर 456 300 याच्या पावर हे काहीतरी देईल न विचारेल तुम्हाला की 0 आहे तर 0 येईल का. 100% 0 येईल. का बरं येईल, कारण शेवटी 4 आणि 5 आलेला आहे, शेवटी 4 आणि 5 आलेला आहे. तर त्याच्या पावर मध्ये काय येणार आहे 5च्या याच्यामध्ये 5 येईलच. त्याच्या कोणत्या तरी संख्येसोबत मल्टिप्लाय होताना काय होते 2 आला 4 आला 6 आला 8 आलं तर 0 शेवटी येणारच आहे. त्याच्यामुळे कितीही पावर असू द्या ना, रेग्युलर डिजिट असतील तर त्याच्या पावर 0 असते. आता तुम्हाला 2 वेळा 3 वेळा 0 झाले, काहीतरी 0च्या पलीकडेही आलं पाहिजे, नाही तर तुम्हाला वाटेल की सर आपल्या मताने घ्यायले ना 0 कसे काही यायले, सरांनी कुठं पाहिलं तर नाही. काय नाही मित्रांनो, आपण आपल्या मताने प्रश्न करू, आपल्याच मताने प्रश्न निर्माण करायचे. 567च्या पावर 348 49 घेऊ गुणिला 294च्या पावर 632 अधिक 843च्या पावर 643 गुणिला 666च्या पावर 873 बरोबर युनिट डिजिट मध्ये किती 4 ते 5 अंक असतील मित्रांनो, जास्त काही घाबरायचे नाही आहे. इथं 7 आहे, या 4 ने भागा, ह्या 49ला 4 ने भागलं तर 12च्या 48 उरला 1, तर 7च्या पावर 1 म्हणजे किती 7च्या पावर 1 उरला मित्रांनो. अशा तर किती उत्तर आहे 7च आहे. मग आता 4 आला, 4ला काय आहे संख्या सम आहे. सम असल्यानंतर काय करतो आपण तिच्या स्क्वेअरची संख्या घेतो. 4 16 गुणिला 6 प्लस इथं 3 आहेत 7 होते 3 आहेत, इथं 4 ने भागा मित्रांनो. 4 10 40 उरले 3 उरले तर 3च्या क्यूब 27 म्हणजे 7 गुणिला 6 आहेत. 6च्या शेवटी काय येते 6 येते. तर 742चे 2 प्लस 742चे 2 म्हणजे किती उत्तर मित्रांनो, तर युनिट डिजिट मध्ये उत्तर येईल 4. तुम्हाला लक्षात आलंच असेल मित्रांनो. मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ पहा. आणखी पुन्हा आज नवीन नवीन व्हिडिओ येतील, नवीन नवीन शॉर्ट मेथडचे 1-1 2-2 शॉर्ट व्हिडिओ येतील आपले, त्यांना तुम्ही सर्च करा, पहा, बघा. आवडलं कमेंट्स घाला मित्रांनो, तुमच्या कमेंट्सच्या भुकेला आहे मी.
कारण तुम्हाला काय तुमचं काय तुम्हाला असं वाटत असेल सर या विषयावर तुम्ही व्हिडिओ करावं तर त्याही विषयावर व्हिडिओ करता येतील। त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतो, आजचा चॅप्टर इथंच संपवतो। तुम्ही जास्तीत जास्त उदाहरण सोडवा। आणखी पुन्हा मित्रांनो एक सांगायचं राहिलेलं, कोणत्याही जर असं आलं 540च्या पॉवर 356 तर काय याच्या शेवटी शून्यच आहे। मग याला किती गुणाकाराच्या संख्येमध्ये किंवा भागाकाराच्या संख्येमध्ये कितीही असू द्या, याच्या युनिट डिजिट शून्यच राहणार आहे। लक्षात आलं? 493 734 567 1 2 3 काही असेल तरी उत्तर काय येईल त्याच्या मित्रांनो शून्यच येईल। कारण आपल्याला शेवटी काय भेटलेलं आहे, इथं शून्य भेटलेलं आहे। शेवटी शून्य जर आला तर त्याच्या पॉवर शून्यच राहील। तर इथंच थांबतो मित्रांनो। तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। धन्यवाद।